नमस्कार भावांना बहिणींना. केलं बघा धुण्याला सुरुवात. ती आता दररोजची कापड धुयाची माझ्याकडे दिलेली जावं आणि पिळायची जावं घेतलेली बघा. तर ही लय घाण आहे ती. वैताग घेऊन जातो इथं कपडे धुवून आता माझा. आणि ह्यात अजून पाय ती तसली हातरायचं ती पाय पुसायचं परत स्वेटर जर्किंगा माझ्याकडे त्या ही कपडे दररोजची एवढी टीप भरली आहे बघा. आणि अजून कपडे येते ती अजून बचक्यात नाही एक एक घाण घाण. तर म्हणलं धुवून घ्यावा भिजू घातलंय आणि त्यात आबाळ भरले गच बघा. मग सकाळी ऊन पडलं पण माणसाच नाही आमच्या आंघोळ्या केले की जेवायला लागतं. काय करायचं शिव्या खाण्यापेक्षा म्हणलं आधी स्वयंपाक करून घ्यावा. दोघींनी बिलकुल स्वयंपाक करून घेतला आणि आता 12 वाजल्या बघा. बापू ना नो घरी असले की लय दमावते हे करून दे ते आंबा चिरून दे मला ही करून दे. अरे मला म्हणलं मी आंबा खाल्ला म्हणलं का मग तुला बी तोंडाला पाणी सुटलं असं. कारण सगळ्यात जादा आंबा आमच्या मनाला लय आवडतो. तिला खाऊ नको म्हणजे तिने जेवण केलं तरी ते आंबा खाणार. काल बघा ह्याला साडी घेऊन घालून गेले काढलीच नाही मला कधीतरी धुणारच आहे. गेल्या बारीची सवासनीला घातलेली तशी जाळ्यावर काढून ठेवली. तर तू एकदा दोनदा ती घातली का साडी काय आंबाळ गच्च भरले काय माहिती आता पाऊस येतोय का काय गुन्ह्याचं वाटवं करतो. पूनमने एक बुचक पिऊन घातलं वाळायला. ती दररोजचे कपडे बी धुवून ठेवावं लागते. येऊ का माझ्या दिराने बघा सगळं लुटून काढलंय. कसं दिसतं या शेड मधनं. आज ह्यांनी कोळपाय लागले रे बघा बाजरी. आता कोळपाय गेले कोळपाना गेले ते काल तर मग निर्म्यात घातले आम्ही साबण लय लावत नाही हँड्रेटला. एका चोळ्यात कपडे निघते असं चोळा द्यायचा. पोरांची सगळं असं धरायचं. बडमुडा बापू दोन वाळल्या का नाही बरं असतं काय म्हणा धर ना तू गपचिप कालवा का करतेस. चॉकलेटीचे सरांच्या वाढदिवसाच्या आहेत ते पोरगी इथं दाखवायला घेऊन आली. लेक रडवाय घरची खाऊन यायचं तिथं तर रोगच कालवा करायचा इथं. माणसाला टेन्शन नाही मग टेन्शन द्यायची कडू गाबडी. पोरं पेंटी रे घालतात. रात्री जरी सगळी बुचकी कपाटातली बांधून ठेवली म्हणून बरं वाटतं. मग कपाटातलं कवा काढायचं. तुमचं झालं का नाही धुणं पाणी कोणाच्यात खायचं सवासनी सांगा कमेंट. माझं चालू आहे बघा असं धुणं धाणं काय करायचं. कापड धुतल्याशिवाय तर भाग नाही. अजून 2 खोल्या पडलेल्या. कापड धुतले का नाही म्हणजे दुसरं करायला काय वाटत नाही. कापड धुतच्या आधी काम करायचं लय वाटत. ह्यात जिंपर आहे तरी मागास पुढं कुठं गेला नाम लागतं येऊ.
आबाळ भरले बघा आमच्याकडे. तुमच्याकडे आबाळ आहे का सांगा कमेंट मध्ये. आमच्याकडे लय आबाळ आहे. बिस्किट निघत नाही, फोडावं लागतं नीट खाली चांडायला. वाळतंय का तुला का आज? पिळून टाकायचं का म्हटलं. वाळू नाही तर बसू. आला का पाऊस मात्र पळायचं. काय करायचं, पळावं तर लागतंयच. बाईच्या जीवाला लय ताप. थोडं बसले की लगेचच कुरकुर कुरकुर करते ती. काय करायचं, कटाळा येऊन जातोय. स्वयंपाक आणि धुणं, दुधाला जावंच लागतंय, पोरांच्या हाताखाली वाकावंच लागतंय. तरी एकटीनं बुचकं पिळून टाकलं बघा. साड्या न्यायला होतं आलं बघायला. निर्म्यात घातल्यावर साबण लागत नाही आणि निर्मात जाता घालते. तरी काल टावेला ही सगळी धुवून वाळवली. तरी काल टावेला धुतली ती म्या म्हणून टेन्शन नाही. नको तर राहू दे, ठेव. खाल्ले ती जरा खाल्लाय, दूध पिले ती, आंबट खाते ती लेकरं. मोहन आमच्या आता शाळेत नाही अजून दीदीला आणायला जायचं. ती शाळा सुटली नाही का? सुटली का? नाही की सुटली असेल. सुटली असते. हे असली पांढरी कपडे तर मायला जोर येते. काय करायचं, घालणाऱ्यांना नीट ठेवायची कळत नाही. बघा किती मळवली पॅन्ट. पुढे एका टाईप कपडे घालायला नवऱ्याला लय आवडते ती, पण राखाय नाही ती आवडत. स्वच्छ ठेवायला अंगातले. आणि म्हणते ते अजून काम करतोय. काम करतोय मग आम्ही बी कामच करतोय. कपड्याची चव ठेवावी अंगावरची. धुते त्या बाया म्हणून त्यासनी नीट लाग नाही ती. पांढरे पेंटिल लय नेट लागतं. साबण लावून डाग पडते नाही मातीचं. जेवण केलं बघा आताच. जेवण केल्यावर काम करू वाटत नाही, पण जसं आबाळ यायला लागलं तसं मनानच उठलं. काय करायचं, वाटतंय की आपल्यालाच करायचंय कधी ना कधी. आज कोंबड्या सोडून नका पोरींना. काय कापड वाळाय खाली घातले. बर आतमध्ये शेड मध्ये त्या त्याच्यातच घालायचं. उकड्यात की मरून कुंबड्या. तुमची झाली का जेवण सांगा. कुणा कुणा जेवण झाली, काय काय केलं. आमच्यात गवारीचं कालवण केलं, चपात्या केलेल्या.